आज एवढा आनंद होतोय ना, म्हटलं आज 12:30 वाजता झोपली आणि आता म्हटलं 1 तास तरी अजून वाचायचंच आहे, कारण आता मला इतका दिवसभराचा गिल्ट येतो अभ्यास न झाल्यामुळे. तर मागचा पूर्ण आठवडा सावीने एवढा त्रास दिला ना, व्यवस्थित झोपलीच नाही ती रात्रीची. त्याच्यामुळे मला रात्री अजिबात अभ्यास करता नाही आला आणि जागरण तिच्यासाठी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत तो थकवा राहायचा कामं, आणि यामुळे मग अजिबातच अभ्यास व्हायचा नाही. आणि आज म्हणजेच कालच्या रात्री ती लवकर झोपली, त्यामुळे मग मी म्हटलं रात्री थोडी वाचावं आणि जवळपास 30-40 मिनटं मी वाचलं इतिहासाचं. आणि मी काय करत आहे, लोकसेवाची जी PDF काढली ना, त्यामधले जे काही पॉईंट आहेत आणि जे मी ॲनालिसिस केलेलं आहे त्यामधले पॉईंट, असे कॉमन पॉईंट सध्या फक्त रिवाईज करत आहे. इतिहासाचं हे पुस्तक मी आधी वाचलं होतं, पण माझ्या अभ्यासिकेतल्या मुलांनी माझं पुस्तक गायब केलं. आता हा रोजचा स्वयंपाकाचा आणि घरच्या कामांचा ताण तर आपल्याला काही मागे टाकता येत नाही, ते कामं तर करावीच लागतात. आणि आपण एकत्र राहतो म्हटल्यावर आपल्या घराच्या नियमांप्रमाणे किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींप्रमाणे म्हणा, किंवा एक संसार म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतातच. कालचा जो मी ब्लॉग टाकला ना, त्याच्यावरती मला कमेंट होती की बरेच दिवस झाले किंवा काही वर्ष झाले अभ्यास करते, पण अजूनही तीच परिस्थिती आहे. आणि आपली ही जी परिस्थिती असते ना, ती आपल्यालाच बोलावी लागते. स्वतःसाठी स्टँड आपल्यालाच घ्यावा लागतो. आपले निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात, कारण शेवटी आयुष्य आपल्याला जगायचं असतं. आणि मग आयुष्यभर जेव्हा आपलं सगळं काही सायलेंट होईल किंवा आपल्या मागे एवढी धावपळ असणार नाही, तेव्हा खूप गिल्ट येईल, आपल्याला खूप वाईट वाटेल की आपण त्यावेळी का स्वतःसाठी बोललो नाही किंवा का काही केलं नाही. आणि आत्ता ती वेळ आहे, तर तुम्ही बोलायला पाहिजे. आता स्वतःसाठी स्टँड घेणं म्हणजे काय घरात भांडणं करायचेत का? आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं आहे, तर एक्स्ट्रा वेळ आपल्याला काढावा लागेल. जास्तीचे कामं आपल्याला करावे लागतील. कुठे मेड लावता येत असेल, कोणतं काम टाळता येत असेल, ते अर्जंट नसेल, अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि मग त्यासाठी तुम्हाला तिथे बोलावंच लागेल, नाही तर आपलं स्वप्न तुम्हाला मागे सोडावं लागेल. आता घरातले कामं करता करता मला जवळपास 1 ते 1:30 वाजतो. आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यानंतर मुलगी झोपलेली असते तेव्हा अभ्यास करता येतो, आणि ती जर झोपलेली नसेल तर तिच्याकडे बघताना आपण वाचलेल्या डोक्यात तरी जाईल का? त्यावेळेस गणितं सोडवता येतात, ते तरी थोडेफार जमतं करायला. परंतु हे वाचणं तर त्यासाठी एकाग्रच लागतं, आणि ती एकाग्रता आपल्याला एकतर सगळे झोपल्यावरती मिळू शकते किंवा सगळे उठायच्या आधी मिळू शकते. अशा 2च वेळी असतात. दुपारच्या वेळीसुद्धा आमच्या घरचे सगळे झोपतात, त्यामुळे मग तो वेळ माझ्याकडे असतो. सकाळी 8-8:30 पर्यंत कुणीही नसतं. मग आपल्या घरातलं कसं वातावरण आहे, त्यानुसार आपल्याला आपला वेळ काढावा लागेल. तुमच्या घरामध्ये जर लोकं सकाळी उठत असतील आणि मग तुम्हाला सकाळचा वेळ मिळत नसेल, तर रात्री वेळ मिळत असेल, कोणती तरी अशी एक वेळ असतेच. आणि वेळच नाही आहे असं कुठलंही घर नसतं. आपल्याला काही 24 तास कामं नसतात, आणि जर 24 तास कामं असतील तर मग या भानगडीतच पडायला नको. कारण की एक बॉडी आपली, जितकं आपण स्ट्रेस घेऊ ना, तितके कामं वाढवून ठेवू ना, तितकं ते इफेक्टिव्ह नाही होणार. मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग स्वतःलाच काढावा लागेल. आणि हा आपल्याला काढायचा आहे किती दिवसांसाठी? 6 महिने, 8 महिने. एक 6 महिन्यासाठी जर का तुम्ही स्वतःसाठी 6 तास काढले ना, तर तुमचं आयुष्य काही वेगळं होईल. आणि जेव्हा हा वेळ जो आहे तो एकदम करेक्ट असेल, म्हणजे आता तुम्ही जर स्टॉपवॉचने मोजला ना, तर आपले 4 तास होण्यासाठी आपल्याला 6 तास बसावं लागतं. कारण की मध्ये आपण उठतो, मध्ये कुठलं तरी काम येतं, आणि आपल्याकडे जर लहान बाळ असेल तर मध्ये ते झोपेतून उठतं, मग त्याला घ्यावं लागतं. आणि असा रिअल टाईम जेव्हा आपण स्टॉपवॉचवरती काउंट करतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपण दिवसभर बसूनही कधी-कधी 2-3 ताससुद्धा अभ्यास होत नाही. आणि हा जो रिअल टाईम स्टडी असतो ना, हा आपल्यासाठी खूप इफेक्टिव्ह ठरतो. आणि मग त्यामधूनच मोटिवेशन घ्यायचं, आपली वेळ आपण शोधायची. कोणत्या वेळी मी अभ्यास करू शकते, कुठला वेळ माझ्यासाठी सुटेबल आहे, तो वेळ काढायचा आणि त्या वेळेमध्ये अभ्यास करायचा. आपलं हे आयुष्य आहे ना, ते स्वतःच्या मनाने जगा. कारण शेवटी जे काही होईल, मग आपण पास होऊ, फेल होऊ, तो वेगळा प्रश्न आहे. परंतु आपण जर प्रयत्नच करणार नाही आणि त्यासाठी 100% जेव्हा आपण देणार नाही ना, तेव्हा ते जे गिल्ट राहील. आपल्या स्वतःला माहिती असतं आपण किती 100% देतोय. आपल्याला माहिती असतं आपण किती मनापासून करतोय. आणि जेव्हा ती इंटेन्सिटी, ती गरज खूप जास्त असते ना, त्यावेळी मग आपल्याला कुठलेही प्रश्न छोटे वाटायला लागतात. आणि जर आपले प्रश्नच आपल्याला खूप मोठे वाटत असतील, तर मग कशाला भानगडीत पडायचं अभ्यासाच्या, कशाला नोकरीच्या मागे लागायचं. जे काही रटाळवाणं तुमचं आयुष्य चालू आहे ते चालू राहू द्या. तुम्हाला जर आयुष्यामध्ये कुठले ध्येयच ठरवायचे नाही आहेत, त्या ध्येयासाठी प्रयत्नच करायचे नाही आहेत, त्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला 100% तिथे तुमचं द्यायचंच नाही आहे, तर मग कशाला या भानगडीत पडायचं. जे काही मिळतंय घरात ते चुपचाप खायचं, छान बनवायचं, छान रील काढायच्या, छान फिरायचं, नटायचं, थटायचं.
हेही आयुष्य काही जण जगतात आणि ज्याला ज्या आयुष्य जगण्यामध्ये आनंद असतो ते आयुष्य त्याने जगावं, त्यासाठी धडपड करावी आणि त्यासाठी प्रयत्नशील असावं. मला माझ्या आयुष्यामध्ये या बाकीच्या गोष्टी जे जनरल लोक जगतात, म्हणजे असं मी नाही म्हणत की खूपच आपण एक वेगळे व्यक्तिमत्व आहोत, परंतु जसं नॉर्मल लाईफ सगळे जगतात ते जगण्यात मला काही इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे फिरणं असो, सणवार साजरे करणं असो किंवा मेकअप करणं असो, कुठल्या कार्यक्रमाला जाणे असो, याच्याकडे जाणे असो, कोणाला भेटणे असो, ह्या गोष्टी करण्यात मला अजिबात इंटरेस्ट वाटत नाही. आणि मला माझं एकट्याने जगणं किंवा एकट्याचीच कंपनी, मला माझी स्वतःची कंपनी आवडते. आणि आपल्यासोबत आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये जर वेळ देत राहिलो ना, तर आपल्याला या बाकीच्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. मग कोण काय म्हणतंय, कोण माझ्याबद्दल काय विचार करतंय, कोणाला माझ्याबद्दल काय वाटतंय, याच्याशीही मला काहीच घेणं देणं वाटत नाही. अभ्यास करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडायला पाहिजे. आपण आणि आपली पुस्तकं आणि आपलं ठरवलेलं ध्येय इतकंच आपलं आयुष्य असावं. आता इथे पहा, मी जस्ट एक गणित फक्त सोडवलं होतं की सावी उठून गेली, परंतु ती पुन्हा झोपली. काल जशी ती झोपली दिवसभर, तशीच आजसुद्धा झोपली आणि रात्रीसुद्धा ती छान झोपली होती. तर आज अपेक्षा आहे मला की आजही रात्री ती झोपेल. तर ही जे मी बूस्टर टेस्ट सिरीजचं बुक आणलं, त्यातले मी 2.0 पर्यंत आले आणि 3.0च्या टेस्ट मी सोडवायला घेतल्या आहेत आणि या टेस्ट सोडवल्या, त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा पाहिले. काही शॉर्ट ट्रिक्स होत्या त्या तिथच्या तिथे नोट डाऊन केल्या आणि आता ही जी पुढची टेस्ट आहे 2 नंबरची, ती मला सोडवायची आहे. बाय कर, बाय बाय. आता संध्याकाळचे 5 वाजत आलेत. आमची दुसरी टेस्टही थोडीशी माझी सोडवणं चालू होती, पण मध्ये मॅडम उठल्या. आता यांच्याकडे बघायचं. सावी बाय कर, बाय. बाय बाय. त्यांनी आज अभ्यास करून आला दिवसभर, है ना? केला नक्की? अभ्यास केला का? अभ्यास केला, मजा केली. जास्त अभ्यास कमी. हा, अभ्यास कमीच करतो आपण. बरे, जाऊ दे, बाय कर. बाय. लाईक अँड सबस्क्राईब. सावी बाय कर. हो ना, सावी तिला पण बाय करू द्या. ए सावी बाय कर. तिला मज्जा येते आज बाय करताना. तर असा गेला आजचा दिवस आणि या मुलांच्या आता चालू झाणार संध्याकाळच्या धिंगामस्ती, संध्याकाळची कामे, त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक काही माझ्याकडे नसतो, त्यामुळे तो वेळ मला मिळेल तेव्हा मी नक्कीच स्टडी करेल आणि ते उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेल.